नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात. राज ठाकरे यांची अद्यापही सुटका झाली नाहीये. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणामध्ये न्यायालयात हजर व्हावंच लागणार आहे. राज ठाकरे यांच्या या प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती, मात्र या प्रकरणी राज ठाकरे यांना हजर व्हावं लागणार आहे. वांद्रे न्यायालयानं हे निर्देश दिलेले आहेत. सुनावणी दरम्यान काही आरोपींनी न्यायालयासमोर उपस्थित राहून वॉरंट रद्द करून घेतलं. आता 2 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. 2008 मध्ये रेल्वे भरती परीक्षेदरम्यान उत्तर भारतीय विद्यार्थ्यांविरोधात आंदोलनाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती आणि त्यांना वांद्रे कोर्टामध्ये आणले असता मनसैनिकांनी आंदोलन सुद्धा त्यावेळेस केलं होतं. तर या प्रकरणी राज ठाकरे यांची अद्यापही सुटका झाली नाहीये. वांद्रे न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. राज ठाकरे यांना न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात. ज्योत्स्ना, राज ठाकरे यांची सुटका अद्यापही झाली नाहीये. न्यायालयाने त्यांना निर्देश दिलेले आहेत, न्यायालयात हजर व्हावंच लागणार आहे. जगदीश, अगदी बरोबर आहे. हे प्रकरण जे आहे ते संपूर्ण प्रकरण 2008 सालीचं आहे, ज्यावेळेस राज ठाकरे यांची भूमिका जी होती खास करून रेल्वे संदर्भात की रेल्वे भरती प्रक्रियामध्ये जे आहे ते भूमिपुत्रांना म्हणजे मराठी लोकांना डावलून उत्तर भारतीयांना जास्त संधी दिली जाते आणि तशाच प्रकारच्या जाहिराती ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि याचाच निषेध करत राज ठाकरे यांनी एक आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर राज ठाकरे जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर त्यांना बँड्रा कोर्टमध्ये आणलं होतं. त्यावेळेस जवळपास अनेक मनसैनिकांनी जे आहे ते एक तीव्र आंदोलन बांद्रा कोर्टाच्या परिसरामध्ये केलेलं होतं आणि याच पैकी जे 89 जे काही आंदोलक होते त्यांना कोर्टाने वारंवार जे आहे ते तारखांना हजर राहत नाहीत आणि त्याचबरोबर ते मुंबई पोलिसांकडे जे आहे ते हजेरी लावत नाही. या संदर्भात बँड्रा कोर्टाने जे आहे ते आज सगळ्या 89 आरोपींना जे आहे ते बँड्रा कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले होते आणि याच संदर्भात ज्यावेळेस मागच्या वेळेस सुनावणी झाली होती तेव्हा राज ठाकरे यांना कोर्टाने विचारलं होतं की तुम्हाला हा संपूर्ण प्रकरणातला गुन्हा मान्य आहे का. तेव्हा राज ठाकरेंनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की मला हा गुन्हा मान्य नाहीये. मात्र आजच्या सुनावणीमध्ये जे 89 आरोपी ज्यांना आपण म्हणू शकतो की त्यांनी आंदोलन केलं होतं त्या 89 आरोपींना जे आहे ते आज या कोर्टामध्ये हजर राहायचं होतं आणि यासाठी हजर राहायचं होतं कारण त्यांच्या विरोधात जे आहे ते वॉरंट निघाला होता आणि तो वॉरंट रद्द करण्यासाठी हे 89 जण आंदोलक जे आहेत ते कोर्टात आले होते आणि त्यांनी वॉरंट पेपरवरती जे सही केली आणि त्यामुळे या सर्वांना सध्या सोडण्यात आलेलं आहे. ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले रहा.